नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आता कर्जमाफीचे निकष ठरलेले आहेत। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे। येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही शक्यता निर्माण झालेली आहे आणि 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा अंतिम निर्णय होणार आहे। राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, सततचा पाऊस अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित हमीभाव देखील मिळत नाही। साखर कारखानदारी अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी FRP मिळत नाही। संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यात दररोज सरासरी 7 आत्महत्या होतात। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी व ग्रामीण बँकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारने सादर केली आहे। कर्जमाफीचे निकषही पूर्वीप्रमाणेच असणार आहेत। आता 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 31 मे ते 30 जूनपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज भरावे लागते, त्यामुळे त्यांच्या मुदतीपूर्वी कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असेही सूत्रांनी सांगितले। महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिली होती। त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे। कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान व थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी मिळेल असे नियोजन आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची आकडेवारी आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात। मित्रांनो, एकूण जिल्हे आहेत 36, लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची संख्या आहे 56 लाख, कर्जमाफीची अंदाजे रक्कम आहे 36,000 कोटी। थकबाकीदारांना कर्जमाफी प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना जो लाभ आहे तो प्रत्येकी 50,000 रुपये त्यांना मिळणार। आता यामध्ये कर्जमाफीचे निकष काय असणार आहेत तर मित्रांनो, आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, आजी माजी आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका सदस्य, राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्र राज्य शासन अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी। मित्रांनो, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तीवेतन धारक ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 15,000पेक्षा अधिक असलेले शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी संस्था, जिल्हा बँका, सहकारी दूध संघ यांचे अधिकारी तसेच पदाधिकारी व मजूर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष इत्यादी शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार नाही।